प्रेज द लॉर्ड. आणि मी आपणा सर्वांचं क्राइस्ट गॉस्पेल चर्च ख्रिस्त सुवार्ता मंदिर येथे ऑनलाईन आणि ऑफलाईन आपलं स्वागत करत आहे. आज आहे फादर्स डे, पितृवार, आणि त्या संदर्भात आपला आजचा संदेश असणार आहे. आजचा आपण जो रविवार आहे हा फादर्स डे म्हणून पूर्ण जगामध्ये साजरा करतो. आणि फादर यांचं महत्त्व, वडिलांचं महत्त्व काय आहे आपण पाहतो. एक फादर असणं एका कुटुंबाला, एका लेकरांना, पूर्ण कुटुंबाला कशा प्रकारे मार्ग दाखवतं आयुष्यामध्ये, कशा प्रकारे चेंज पूर्ण कुटुंबाचं भविष्य करतं हे आपण पाहणार आहोत. कारण वडिलाचं जीवनामध्ये असणं फार महत्त्वाचं. तर आपण आज आपले पिता, जागतिक पिता, या पित्यामुळं आपला या जगामध्ये जन्म झाला आणि ज्या पित्यामुळे आपण या सृष्टीमध्ये आलो, त्या दोन्ही पित्याचा आपण कंबाईन मेसेज पाहणार आहोत, संदेश पाहणार आहोत. तर आपलं आजचा जो संदेश आहे त्या संदेशाचं शीर्षक असं आहे, अ फादर्स लिगसी, द स्ट्रेंथ, सॅक्रिफाईस अँड लव्ह ऑफ अ गॉडली फादर. म्हणजे वडिलांचा वारसा. वडिलांचा वारसा कसा? ईश्वरी वडिलांचा वारसा, जो सामर्थ्य, त्याग आणि प्रेमाने भरलेला आहे. तर आपण वडिलांचा वारसा पाहणार आहोत. आणि जे वडील एक आध्यात्मिक वडील असतात, त्यांच्या जीवनामध्ये प्रेम असतं, त्याग असतं आणि सामर्थ्याने ते भरलेले असतात. तर आपण ते त्याबद्दलच पाहणार आहोत. आणि आपण जसं पाहिलेलं आहे, स्तोत्रसंहिता 103 13वं वचन आपण वाचलेलं आहे. आपल्याला सापडलं तर आपण वाचू शकता किंवा आपण उघडून पाहू शकता. 103 आणि 13 हे आपण वाचलं होतं. तर आपण आज जे आहोत, पूर्ण जगातील प्रत्येक फादरला, जितके किती फादर आहेत त्या सर्वांचे प्रभूकडं त्यांच्यासाठी आज आपण प्रार्थना करू, धन्यवाद मागू, त्यांच्यावर आशीर्वाद मागू. आणि जसं आपण ऐकलं, पाहिलं किंवा आपण चर्चा केली की फादर हे जे आहे पद आहे, आणि ह्या पदाला प्रत्येक जण हे पद सांभाळू शकत नाही. आणि हे पद सांभाळता येणं पण फार मोठी गोष्ट आहे. आणि आज आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करू की परमेश्वरा, जेवढे किती पिता ह्या जगामध्ये आहेत, ज्यांना आणखी आपली जिम्मेदारी कळलेली नाही, पिता काय असतं समजलेलं नाही, तू त्यांना पिता असण्याची जिम्मेदारी कळव. त्यांना तू विस्डम दे, फॅमिली कशी चालवायची त्याची तू अक्कल त्यांना दे, समज तू त्यांना दे. आणि आज प्रत्येक पित्याबद्दल आपण बोलूया की एक पिता असतो, तो पिता काय असतो? पिता जो असतो तो प्रत्येक कुटुंबासाठी टीचर असतो, प्रोटेक्टर असतो, गाईड असतो आणि आध्यात्मिक लीडर असतो कुटुंबाचा. आहे का? आध्यात्मिक लीडर असतो. पित्याला पाहूनच आपण प्रार्थना करायला शिकतो. जे ख्रिस्ती पिता असतो, परमेश्वराच्या मार्गावर चालणारा जो पिता असतो, त्याला पाहूनच लेकरं शिकतात, बायको शिकती, कुटुंबातील सर्वजण त्याला फॉलो करतात. तर पित्यामध्ये भरपूर काही गुण असतात. प्रोटेक्टर तो असतो, प्रोव्हायडर तो असतो, हिंमत देणारा तो असतो, स्पिरिच्युअली आपल्याला ग्रो करणारा तो असतो, आपला पहिला आपल्या जीवनातला सुपर हिरो तो असतो, हिरो तो असतो. आणि त्याला पाहून आपण जग पाहायला शिकतो, त्याला पाहून आपल्याला हिंमत आलेली असते. आणि आपण जगामध्ये जे मोठमोठे पुरुष होऊन गेले, राजे होऊन गेले, सायंटिस्ट होऊन गेले, आणि ज्या ज्या लोकांनी हे जग बदललं आणि ह्या जगामध्ये चेंज घडवला, तर आपण त्यांची तारीफ करतो, आहे का? त्यांचं नाव घेतो. भरपूर असे नेता होऊन गेले, वॉरियर्स होऊन गेले बायबलमध्ये, बायबलच्या बाहेरचे. भारतामध्ये कित्येक असे मोठमोठे पुरुष होऊन गेले ज्यांनी समाजासाठी खूप कार्य केलं. भारताबाहेरचे भरपूर असे पुरुष आहेत ज्यांनी सायंटिस्ट आहेत. पण त्यांच्या मागचं आपण कधी पाहिलं का की ते एवढे मोठे कशामुळे बनू शकले? जे राजे आहेत ते एवढे मोठे राजे का बनू शकले? जे वॉरियर्स आहेत ते एवढे मोठे वॉरियर कसे बनू शकले? जे
सायंटिस्ट आहेत तेवढे मोठे रिव्होल्युशन इन्व्हेन्शन करणारे सायंटिस्ट कसे बनू शकले आपण कधी विचार केला का? तर त्याच्या मागं त्यांच्या वडिलांचा हात होता. त्यांच्या मागे खंबीर प्रार्थनाशील त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांना हिंमत देणारे असे वडील होते. म्हणून ते असे व्यक्ती बनले ज्यांनी जग बदललं आणि आज पण आपण त्यांचं नाव घेतो. तुम्ही स्वतः पण आज घरी गेल्यानंतर संदेश ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः पण एक्झामिन करू शकता की जे जे मोठे पुरुष होऊन गेले त्यांनी जगामध्ये बदल घडवला, राजे होऊन गेले, महाराजे होऊन गेले, तुम्ही त्यांच्या वडिलांचं त्यांच्या आयुष्यात किती मोठं स्थान होतं हे तुम्हाला नक्कीच त्यामध्ये पाहायला मिळतं. आणि जे रिसर्च मी सांगितलं अमेरिकेत काही वर्षांपूर्वी एक रिसर्च झाला तर त्या रिसर्चमध्ये असं आढळलं की जेवढे गुन्हेगार मुलं होते जुवेनाईल मुले होते तर त्यामध्ये 60 ते 70 जुवेनाईल लेकर असे होते की जे आपल्या पिताविना त्यांनी जीवन जगले होते. तर एक पिता खंबीर पिता जिम्मेदारी घेणारा मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि आज आपण त्या प्रत्येक पित्यासाठी त्यांची आठवण करत आहोत. आणि पिता जो आपल्याला प्रोव्हाइड करतो तोच आपल्याला शेप करणारा आपल्या भविष्याला आपल्या आयुष्याला मार्ग दाखवणारा एक व्यक्ती असतो, सॅक्रिफाईस करणारा आणि आपल्याला आपलं आयुष्याचं बलिदान देणारा, आपल्या इच्छेचं बलिदान देणारा, आपल्या प्रत्येक गोष्टीचं बलिदान देऊन आपल्याला पूर्ण येणारा, आपल्या इच्छा पूर्ण करणारा व्यक्ती म्हणजे कोण? पिता. आणि जसं मी सांगितलं माझं वैयक्तिक मत सांगितलं, पुन्हा एकदा मी बोलतो, हे माझं वैयक्तिक मत आहे. मी चुका असू शकतो, करेक्ट असू शकतो, पण मी माझं वैयक्तिक मत आपल्यासमोर मांडतो की एक पिता, एक पुरुष एक असा कॅरेक्टर आहे, असा व्यक्ती आहे की ज्याच्याकडे जगातलं सर्व काही जरी असलं तरी तो एकटा असतो. त्याच्यामध्ये एकटेपणा असतोच. त्याच्याकडे जगातलं प्रत्येक सुख असलं, सर्व काही असलं तरी तो एकटा, त्याला एकटेपणा महसूस होतोच. तोच पिता, कारण त्याला त्यागावं लागतं, बलिदान करावं लागतं, इतरांच्या सुखासाठी स्वतःला मागं ठेवावं लागतं, इतरांचं करण्यासाठी तो मागं राहतो. हे खूप काही त्याला करावं लागतं. आपण बोलत राहिलो तर वेळ आपल्याला पुरणार. त्याचं बलिदान, पुरुषाचं बलिदान जर आपण पाहिलं, चिंता त्याच्या मागं असतात. जिम्मेदारी आल्यापासून चिंता, त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या चिंता असतात. आणि हीच चिंता आपण परमेश्वरामध्ये पण पाहिली होती, हे का नाही? परमेश्वराला चिंता होती म्हणून त्यांनी काय केलं, आदाम आणि हवाला प्रत्येक सुख दिलं आणि त्यांना कमांडमेंट पण दिली. त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टीपासून दूर राहा, कारण ही गोष्ट तुमच्यासाठी दूर नाही, ते चांगली नाही, जे फळ आहे त्यापासून दूर राहा. त्यानंतर त्यांनी चूक केली, पित्याचं त्यांनी पूर्ण फर्ज निभवला, क्षमा त्यांना केली, एक चान्स त्यांना पुन्हा दिला आणि त्यांना प्रोटेक्ट केलं पित्याने. परमेश्वर पित्याने प्रोटेक्ट केलं. असंच एक पित्याचं कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तो प्रोटेक्ट करतो, हळूवार रागात येतो, चूक झाली तर क्षमा करतो आणि पुन्हा चान्स आपल्याला देतो. आणि एक वडिलाचं जीवन असंच असतं, एक पित्याचं जीवन असंच असतं. आणि आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की ज्यांनी हे वचन आज ऐकत आहे, भले आपले पिता या जगात असतील नसतील, काही जणांनी आपल्या पित्याला गमावलं असेल, काही जणांचे पिता असतील पण ते जिम्मेदार नसतील, काही जणांचे पिता असतील पण त्यांच्या घरामध्ये लक्ष नसणार, व्यसनाधीन असतील, आपल्यावर प्रेम करणारे ते पिता नसतील, पण आपल्याला एक पिता ऑलरेडी सार्वकालिक जीवन आपल्याला देणारा, आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा असा एक ऑलरेडी आपला एक पिता आहे, तो म्हणजे परमेश्वर. आणि आपण त्याच्यावर तितकंच पुन्हा प्रेम त्याच्यावर करू आणि आपण पाहू की तो जेव्हा आपण आपलं सर्व काही त्याच्यावर डिपेंड राहतो, त्याला देतो, तर कशा प्रकारे तो आपल्या पिढ्या काय करतो, आशीर्वादित करतो. आपल्यासोबतच आपल्या पिढ्या आशीर्वादित. एक पित्या ह्या नात्याने एका कुटुंबाला तर आशीर्वाद भेटतोच, पण जेव्हा आपण आपलं जीवन त्याला समर्पित करतो तर तो आपल्याला तर आशीर्वादित करतोच, पण आपल्याशी निगडीत असलेले प्रत्येकाला तो आशीर्वाद पाठवतो. आणि पुढं आपण जाऊया, तुमचा पहिला मुद्दा आपण पाहूया
पहिला मुद्दा असा आहे की एक पिता जो असतो, एक फादर जो असतो, तो परमेश्वराचं हृदय प्रकट करतो. आपला परमेश्वर कसा आहे, परमेश्वराचं हृदय तो प्रकट करतो. कसं करतो तर स्तोत्र संहिता 103:13 आपण पाहिलं. कोणी वाचू शकेल का जर आपल्याला सापडलं तर? तो एक पिता जो असतो, तो पिता कसा असतो, पिता जो आहे आपल्या लेकरांवर करुणा करतो. पिता जो आहे आपल्या लेकरांना काय करतो, संयम शिकवतो. एक पिता आपल्या लेकरांना, एक पिताच आपला पहिला टीचर असतो. आई तर असतीच. आई आपल्याला दैनंदिन जीवनाच्या गोष्टी शिकवते. कसं स्वच्छ राहावं, कसं जेवावं, चांगल्या गोष्टी म्हणजे आपल्याला जे आपल्याला हातपाय चालवण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी असतात त्या आपल्याला आई शिकवते. पण आपल्याला बुद्धीला चालना भेटणाऱ्या गोष्टी आपल्याला कोण शिकवतं, वडील शिकवतं. आई पण शिकवते, पण पहिला जिम्मेदारी वडिलांची असते. तर वडील आपल्याला काय काय शिकवतात, करुणा शिकवतात. वडील आपल्याला संयम शिकवतात. वडील आपल्याला संरक्षण देतात, प्रोटेक्शन देतात, हे का नाही. आपण वडिलांच्या हातावर खेळतो, खांद्यावर खेळतो, तर वडील आपल्याला प्रोटेक्ट करतात. आणि जोपर्यंत आपले वडील आपल्या संगती असतात, भले आपलं वय काही असो, आपले एक वडील त्याच्या लेकरांना, त्याच्या कुटुंबाला सदैव प्रोटेक्ट करत असतात, हे का नाही, आपण पाहिलेलं असतं. आणि एक पिता तो काय करतो, आपल्या लेकरांना नेहमी गाईड करत राहतो, हे का नाही. आपलं पहिलं गाईड कोण असतं, आपल्या लहानपणी आपले वडीलच असतात. आपण आपल्या वडिलांकडे जाऊन विचारतो, बाबा मी हे कसं करू, पिताजी मैं हे कैसा करू, हे का नाही. आपले पहिले गाईड आपले वडील. आणि वडील आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात. चांगल्या गोष्टी शिकवणं म्हणजे काय, गायडन्सच आहे ना. चांगल्या वाईट गोष्टीपासून आपल्याला दूर ठेवणं ते काय आहे, गायडन्सच म्हणता येईल नाही ना. तर आपला पहिला गाईड आपला वडील असेल. तर वडील जेव्हा ह्या गोष्टी आपल्याला शिकवतो, करुणा, पेशन्स, प्रोटेक्ट कसं करावं कुटुंबाला, सोबतच मार्गदर्शन कसं करावं, हे एक पित्याचं काय आहे, गुण आहे. आणि हे गुण कोणाला डिस्प्ले करतात, परमेश्वराला. कारण परमेश्वराने काय केलं, करुणा दाखवली आणि आदाम हव्वाला निर्माण केलं. त्यांना सगळ्या सुखसुविधा दिल्या, त्यांना संयम शिकवलं, नाही काय. त्यांनी जेव्हा पाप केलं त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा पाप आलं, त्यांना चुका त्यांनी केल्या, त्यांच्या आयुष्यामध्ये संयम काय आहे त्यानंतर त्यांना संरक्षण पण दिलं. प्रत्येक वाईट गोष्टीपासून प्रोटेक्शन त्यांना केलं, प्रोटेक्ट त्यांना केलं. आणि त्यांना एवढं चूक करू नये मार्गदर्शनही दाखवलं, आहे का की तुम्ही पुन्हा ह्या चूक करू नका. लाईफ लेसन्स त्यांना दिली, चूक करू नये. तसंच आपले पिता असतात. एक पिता, मोठ्या पिताचं मन आपल्या स्वभावाद्वारे काय करतो, डिस्प्ले करत राहतो. आणि आपला जो एक लेकरू आहे, घरामधलं जे लेकरू आहे, कोणतंही असो, मुलगा असो मुलगी असो, त्यांना देवाची ओळख एक पित्यामुळेच होते. ते आपल्या देवाला, वडिलांना पाहूनच देवाची इमॅजिनेशन करतात. जर आपण एक गॉडली फादर आहोत, परमेश्वराच्या सानिध्यात चालणारे जर पुरुष आहोत, वडील आहोत, तर नक्कीच आपल्याला पाहून देव कसा असू शकतो हे आपल्या लेकरांना एक नक्कीच आयडिया येते, हे का नाही. आणि जेव्हा एक पिता आपल्या लेकरांना क्षमा करतो, शिकवतो, मार्गदर्शन करतो आणि त्यांचं प्रोटेक्शन करतो आणि सर्व सुखसुविधा गरजा पुरवतो, याचा अर्थ काय आहे, तर आपल्या देवाचं मन, देवाचा स्वभाव, परमेश्वराचा कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याद्वारे जगामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये प्रोव्हाइड करतो. एक छोटंसं एक आपण उदाहरण गोष्ट पाहूया की एक लहान मुलगा होता, तर तो शाळेत जायला सुरुवात केली. आणि शाळेत जायला जेव्हा त्याची सुरुवात केली तर त्याला त्याच्या टीचरने विचारलं, काय विचारलं, तुला माहिती आहे का देव कसा आहे. त्या एका शिक्षकाने त्या मुलाला विचारलं की तुला माहिती आहे का देव कसा आहे.
तर त्या मुलांनी काय उत्तर दिलं माहिती आहे का, की मला तर माहीत नाही की देव कसा आहे, पण मला वाटतं की देव माझ्या वडिलांसारखे असते. ते उत्तर त्या मुलांनी दिलं की मला माहीत नाही देव कसा आहे, पण मला वाटतं की माझा वडिलांसारखे देव असते. म्हणजे एका वडिलांसाठी याच्याहून मोठं कॉम्प्लिमेंट काय असू शकतं एका मुलाकडून, की वडील, एक मुलगा आपल्या वडिलाला एक देव समान बघतो, एका देवासमान आपल्या वडिलाला बघतो, देवासमान बघतो. तर आपल्यालाही जर ते हासिल करायचं आहे तर आपल्यालाही तसं आयुष्य जगणं गरजेचं आहे ना. की मी एक गोष्ट वाचली होती, कोट वाचला होता, की एक टाईम असा येतो की जेव्हा लेकरं एवढे मोठे होऊन जातात की त्यांना कळतं की आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या आई आणि वडिलांमध्ये कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे त्यांना आठवलं. जर तुम्ही एक खोटं बोलून जर आपल्या चांगुलपणाचा पाया आपल्या कुटुंबामध्ये रोवत असाल तर तुम्ही हे लक्षात ठेवा की लेकरांना मोठं झाल्यावर कळणार. तर एक आदर्श पिता बनण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे, गॉडली फादर. कारण पहिले देवाचा रिफ्लेक्शन फादरच एका मुलासाठी एका मुलीसाठी असू शकतो. आणि ह्यामधून एक मोठी टेस्टिमनी जी आहे, खूप याच्यावर मोठं कॉम्प्लिमेंट एका पित्यासाठी असूच शकत नाही की एक मुलगा एक मुलगी देवाला आपल्या पित्यामध्ये पाहतो. तर आपण आज ठरवूया, आपल्या स्वतःवर पाहूया. आज भरपूर पिता हे व्हिडिओ पाहत असतील, ऐकत असतील, तर आपण स्वतःला हा प्रश्न विचारू की काय मी खरंच एक चांगला पिता आहे का, चांगला पिता म्हणून घेण्यासारखा मी आहे का. कारण भरपूर लोकांना वाटतं मी चांगला आहे पण ते नसतात. आपल्याला गैरसमज असतो की मी चांगला व्यक्ती आहे पण आपण नसतो. चांगले व्यक्ती आपण तेव्हाच बनतो जेव्हा आपण देवाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो आणि चालतो. जेव्हा आपण आपल्या मनाने चालतो तर आपण केव्हाच चांगले नसतो. आपल्याला वाटतं, मलाही वाटायचं मी खूप चांगलं आहे, पण जेव्हा मला माझ्या चुका कळत गेल्या मी त्या चुकातून बाहेर पडायचा प्रयत्न. सगळेच लोक आपल्याला खूप शहाणं, हुशार आणि चांगलं समजतात, पण आपण नसतो. आपण स्वतःला ओव्हर एस्टिमेट करतो. तर आपण स्वतःला टटवला आणि एक आदर्श पिता जर तुम्हाला बनायचं आहे तर नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही त्याप्रमाणे परमेश्वराला, देवाला रिफ्लेक्ट करू शकाल असा बनण्याचा प्रयत्न करा. आणि एक पित्याची जी दुसरा पॉईंट आपण बघूया. दुसरा जो पॉईंट आहे, एक पिता जो असतो तर पित्याची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त घरामध्ये पैसे पुरवणंही नसतं, घरच्यांच्या गरजा पुरवणंही नसतं, त्याच्या पलीकडे पण असतील. अनुवाद याचा 6वा अध्याय 6वं आणि 7वं वचन आपण वाचूया. मी वाचतो. अनुवाद 6वा अध्याय 6 आणि 7, ड्यूट्रॉनॉमी 6 chapter 6 and 7 verse. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घर बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निसताना उठताना त्याविषयी बोलत जा. म्हणजे ह्याच्यात काय सांगितलेलं आहे की परमेश्वराने ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपण आपल्या मनामध्ये कोरून ठेवल्या पाहिजे. जर आपल्या मनामध्ये फक्त कोरून न ठेवता आपण आपल्या लेकरांना सदैव त्या गोष्टी बोलत राहायला पाहिजे, त्यांना सांगत राहायला पाहिजे. दिवसा रात्री, झोपताना, बोलताना, नेहमी जेव्हा केव्हा आपल्याला जमल आपण आपल्या लेकरांना त्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. परमेश्वर आपल्याला चांगल्याच गोष्टी शिकवतो, आपल्याला उद्धाराच्याच गोष्टी शिकवतो. तर जर आपल्याला आपल्या लेकरांना सक्सेसफुल बनवायचं असेल, आशीर्वादित बनवायचं असेल तर परमेश्वराने शिकवलेल्याच गोष्टी त्यांना शिकवायला लागतील. आणि परमेश्वराने ऑलरेडी आपल्याला बायबलद्वारे या सर्व गोष्टी शिकवल्या. तर आपल्याला या सर्व गोष्टी आपल्या लेकरांना सदैव सांगत राहावं लागणार. तेव्हा घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निसताना, उठताना त्याविषयी बोलत जा. म्हणजे सदैव त्यांना अशा गोष्टी तू शिकव
की ते म्हातारे झाले, वयोवृद्ध झाले, तरी त्यांच्या मनातून त्या चांगल्या गोष्टी जाणार नाही. तो त्यांना एकदाच असं चांगलं बनव की त्यांना कोणती गोष्ट पुन्हा मागं खेचू शकणार नाही का नाही. जेव्हा लहानपणी आपण एखाद्या मुलाला आदर्शवादी बनवतो तर पुन्हा तो त्या मार्गाने भटकण्याचे चान्सेस फार कमी असतात का नाही. कारण शाळेत आपण जे शिकतो, एकदा आपण ABCD अ शिकलो, एकदा आपल्याला लिहिता वाचता आलं तर आपण विसरू शकतो का? आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही का नाही, कधीच विसरू शकत नाही. तर तसंच आहे की जेव्हा आपण आपल्या लेकरांना आदर्शवादी गोष्ट, चांगल्या गोष्टी शिकवतो तर अशा शिकवल्या पाहिजे की त्यांनी कधी आपल्या मार्गाने भटकलंच नाही पाहिजे. पवित्र जीवन जगण्याची त्याच्यामध्ये उत्कंठ असली पाहिजे. आणि एक विचाराचं तर जिम्मेदारी असतेच की आपल्या कुटुंबाला कपडे, दत्ता, एज्युकेशन आणि जेवण याचं प्रोव्हाइड करणं हे तर जरुरीच आहे. पण आपल्या एक पित्याचं जिम्मेदारी ही पण आहे की आपण आपल्या लेकरांना आध्यात्मिक गोष्टींमध्ये वाढवलं पाहिजे. आध्यात्मिक म्हणजे बायबलची गोडी, वचन वाचणं, बायबल वाचणं, परमेश्वर कसा होता, काय होता, त्याच्या जीवनाबद्दल शिकवलं पाहिजे. कसं आपणही तसं वागू ते आपण पुढं पाहूया. आणि एक गोष्ट आपण महत्त्वाची पाहूया की जो वारसा असतो, वडिलांचा वारसा, वडिलांनी जर आपल्या लेकरांसाठी खूप मोठा वारसा जरी सोडला पण त्या वारशासोबत त्यांनी पवित्र जीवन जर तो जगला नाही तर तो वारस काहीच कामाला नाही. एक वारसासोबत पवित्र जीवन वडिलांनी मागं सोडून जाणं फार गरजेचं आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि एफिसकरास पत्र 6 आणि 4 हे पण वचन आपण वाचूया. सापडलं तर आपण वाचू शकता. एफिसकरास पत्र 6:4. एफिसकरास पत्र 6:4 आपण वाचूया. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. त्यांना शिक्षणात, प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात वाढवा. जसं आपण शिस्तीबद्दल ऑलरेडी बोललो, तर शिस्त लावणं गरजेचं आहे, तिथं शिक्षा देणं गरजेचं आहे, तिथं शिक्षा दिलीच पाहिजे. शिस्त लावणं गरजेचं आहे. आणि परमेश्वराने शिकवलेल्या गोष्टी आपल्या लेकरांना शिकवलंच पाहिजे, कारण त्या गोष्टी आयुष्यभर कामाला आहेत. जसं आपण पाहिलं, जेव्हा आपण शाळेत जाऊन बेसिक शिकतो तर आपण त्या बेसिक गोष्टी कधीच विसरत नाही. आणि त्या बेसिक गोष्टीमुळं आपली वर्ड बिल्डिंग होती, मोठमोठे सेंटेन्सेस आपण वाचू शकतो, लिहू शकतो आणि आपलं एज्युकेशन, माइंड सगळं त्यामध्ये चालना व्हायला मिळते. तर तसंच आहे, परमेश्वराने शिकवलेल्या गोष्टी आपण आपल्या कुटुंबाला शिकवल्या पाहिजे, त्यांच्या मनामध्ये बिंबवल्या पाहिजे, जेणेकरून आयुष्यभर त्या लेकरांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये त्या वाचतील आणि काय होईल, कुटुंबाचा आपल्यासोबतच सुधार होईल. हे फार गरजेचं आहे. आणि पुढं आणखी एक गोष्ट आपण पाहूया की लेकरं जेव्हा मोठे होतात तर काही गोष्टी लेकरं विसरून जातात, काही गोष्टी लक्षात राहतात. तुम्ही 10 वर्षापूर्वी तुमच्या मुलासाठी कोणतं खेळणं आणलं होतं, कोणता खाऊ आणला होता, ते तुमचा मुलगा किंवा मुलगी विसरून जाईल. पण जेव्हा तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुमची गरज होती आणि तुमची गरज असताना जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत गंभीरपणे उभं राहिला, ती गोष्ट तो नेहमीच लक्षात ठेवला आयुष्यभर. तर तुम्ही त्यांना काय प्रोव्हाइड करता, एखादं खेळणं, एखादं चॉकलेट, काही पण, ते एखाद्या वेळेस तुमचं लेकरू विसरून जाईल. पण तुम्ही त्यांना गरज असताना जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत गंभीरपणे उभं राहिला, प्रार्थनेची जेव्हा त्यांना गरज होती त्यांना तुम्ही प्रार्थना प्रोव्हाइड केली, जेव्हा ते चिंतेत होते तेव्हा त्यांची चिंता तुम्ही दूर केली, वचनाद्वारे तुम्ही त्यांना तारलं, ही गोष्ट तुम्हाला त्यांना नेहमीच लक्षात राहील. तर एक पिता ह्या नात्याने आपण हे नेहमी लक्षात ठेवा की आपले लेकरं हे नेहमीच लक्षात ठेवा की एका पित्याने आपल्या लेकरांसाठी प्रार्थना केव्हा केली होती. दुसरी की जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यासोबत केव्हा आणि किती वेळ स्पेंड केला,
तर पित्याला आपल्या लेकरांसोबत टाईम स्पेंड करणं पण फार गरजेचं आहे. की आपल्या लहानपणीच्या गोष्टी आपल्याला आठवतात. मला आठवतात की माझे वडील माझ्यासोबत खेळायचे, माझ्या सक्ती बोलायचे. जेव्हा आपण मोठे होतो तर आपल्याला ह्या गोष्टी आठवतात. तर तसं जेव्हा तुमचे मुलं लेकरं मोठे होतील तर आठवणी ज्या राहतात तर ह्याच राहतात वडिलांबद्दल. की वडील जेव्हा माझ्यासोबत माझ्या वाईट परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा मला गरज होती, माझे वडील माझ्यासोबत उभं राहिले, प्रार्थने मला केली, प्रार्थनेने मला वर उचललं, वेळ मला देऊन त्यांनी मला काढलं आणि मला व्हॅल्युएबल गोष्टी त्यांनी आयुष्यात चांगल्या गोष्टी शिकवल्या. म्हणून आज मी शिस्तीत आहे आणि आयुष्यात मी सक्सेसफुल आहे. ह्या गोष्टी आपल्या लेकरू नेहमीच लक्षात ठेवा. तिसऱ्या मुद्द्याकडं आपण वळूया. तिसरा मुद्दा असा आहे की आपलं जे वडील आहे त्यांनी फक्त बोलचाल करू नये, तर असं उदाहरण म्हणून एक जीवन जगावं आपल्या लेकरांसाठी, समाजासाठी, प्रत्येकासाठी, कुटुंबासाठी. काही जण नुसतं बोलतात पण तसं वागत नाही. पण एक पित्याने, एक वडिलांनी कसं असलं पाहिजे, जे बोललं तसं वागलं पाहिजे, उदाहरण बनलं पाहिजे तरी. आणि नीतिसूत्रे 20:7 ते आपण वाचूया. या संदर्भातलं वचन आहे. नीतिसूत्रे 20:7 मी आपणासाठी वाचतो. जो नीतिमान मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. काही दिलेलं आहे की जो वडील नीतिमानाने सात्विकपणे चालतो तर त्याचे मुलं त्यांना काय म्हणतात, त्याचा आशीर्वाद भेटतो, ग्रेस भेटतो, आशीर्वादित ते होतात. तर एका वडिलांना एक्झाम्पल म्हणून चालणं गरजेचं आहे. ते एक्झाम्पल म्हणून चालतील तरच त्यांच्या लेकरांना काय होईल, आशीर्वाद भेटेल, पुढच्या पिढीला आशीर्वाद भेटेल. आणि वडील जे काय आपल्या कुटुंबासाठी करतात, प्रार्थना करतात, एक एक्झाम्पल लीड करतात, बिब्लिकल एक्झाम्पल, तर नक्कीच ते कित्येक पिढ्यांसाठी, कित्येक टिकेटसाठी ते एका कुटुंबाला काय करतात, टाळतात आणि पुढे नेतात. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आणि जसं आपण एक गोष्ट पाहिली संदेशाच्या पूर्वी की लेकरांचं पहिलं शिक्षण घरापासूनच सुरू होतं. तर लेकरं जी आहेत, तर लेकरांची एक सवय असते, लहान लेकरांची, की ते काय पाहतात त्याच्यापासून जास्त शिकतात. जे ऐकतात त्याच्यापासून कमी शिकतात. ऐकण्यापासून ते कमी शिकतात पण पाहण्यापासून जास्त शिकतात. तर तुम्ही कसं वागता, तुमचं आयुष्य कसं आहे हे महत्त्वाचं ठरतं. तर ॲज अ फादर, ॲज अ पिता, तुम्ही तुमचं आयुष्य कसं लीड करत आहात हे तुमचे लेकरं पाहत आहेत आणि त्याप्रमाणे मोठे होऊन पण ते कसं जगणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या लेकरांनी तुमच्यासारखं बनावं किंवा तुमचे लेकरं मोठे झाल्यावर एक तुमच्यासारखे जर बनले असतील तर त्याच्यामागं तुम्ही जिम्मेदार आहात. जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही विचार करा. आज सर्वजण जे पिता आहेत, जे व्हिडिओ पाहतात, स्वतःला कळवला की काय मी दारू पिणारा व्यक्ती आहे का, मी लोकांना फसवणारा व्यक्ती आहे का, मी लोकांना लुटणारा व्यक्ती आहे का, मी पापी व्यक्ती आहे का. जर मी आहे तर माझा लेकरू पण, मुलगा मुलगी पण पुढं चालून असंच बनणार. कारण त्यांच्यासाठी ही गोष्ट मोठे होता होता नॉर्मलाइज अशी होऊन जाईल. तर मी आजपासून माझं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करेन. कारण मी एक आदर्शवादी पिता जगण्याचा प्रयत्न करेन. माझ्या मुलांनी मला पाहूनच माझ्यासारखंच जगलं पाहिजे. हा आज एक्झाम्पल आपण घडवण्याचा निश्चय करू. जर आपण आज निश्चय कराल की मी असं जीवन जगल की माझ्या जीवनातून परमेश्वर रिफ्लेक्ट होईल, तर नक्कीच तुमचे लेकरं पण असं जीवन जगतील की ज्यांच्यामुळं त्यांच्या आसपासचे लोक, त्यांचं पुढील फ्युचर कुटुंब, त्यांची फॅमिली नक्कीच आशीर्वादित होती. जसं आपण वचन पाहिलं नीतिसूत्रे 20:27 ते वडिलांच्या नीतिमानपणामुळं लेकरं आशीर्वादित होतं. तर तुम्हाला तुमच्या लेकरांचे लेकरं, त्यांचं पुढचं कुटुंब आशीर्वादित घडवायचं असेल तर तुम्हाला आज आशीर्वादित जीवन, पवित्र जीवन जगावं लागेल. तर आज निश्चय आपण करूया. आणि दोन मुही वडील आपल्याला कधीच बनायचं नाही. आपल्याला असा पिता कधीच बनायचं नाही
जो आपल्या लेकरांना सांगतो की प्रामाणिक बना, पण तो स्वतः खोटाला. आपल्याला कसा पिता बनायचा आहे? जो आपल्या लेकरांना म्हणतो की तुम्ही प्रामाणिक बना, पण स्वतः पण सत्यवादी असतो. भरपूर पिता कसे असतात जे म्हणतात की सत्यवादी बना, पण स्वतः खूप मोठा खोटाला असतो. पण आपल्याला आज बनायचं आहे, आपण स्वतः सत्यवादी जीवन जगायचं आणि म्हटलं पाहिजे की तुम्ही पण सत्यवादी जगा, तुम्ही पण खोटं बोललं नाही पाहिजे. आपल्याला काही पिता असे असतात जे आपल्या लेकरांना म्हणतात की देवावर विश्वास ठेवायला शिका, पण तोच पिता कधी प्रार्थना करताना दिसत. तर आपल्याला कसा पिता बनायचा आहे? प्रार्थनाशील पिता बनायचा आहे. कारण आपण या प्रार्थनाशील बनूत तरच आपले लेकरं परमेश्वरावर अवलंबून राहायला शिकतील. कारण ते पाहतील की माझा वडील प्रार्थना करून परमेश्वरावर अवलंबून राहतात. प्रार्थना म्हणजे काय? परमेश्वराशी संभाषण करणं, आपल्या सर्व चिंता त्याच्यावर टाकणं, म्हणजे आपण डिपेंड राहणं, हे का नाही? तर जेव्हा आपले लेकरं आपल्या वडिलांना पाहतील की माझा वडील कोणावर तरी डिपेंड राहतो, कोणावर राहतो? परमेश्वरावर, तर नक्कीच तो परमेश्वर फार महान परमेश्वर आहे. मगच ते लेकरं, तुमचे लेकरं परमेश्वरावर अवलंबून राहायला शिकतील. तर तुम्ही ते पिता बनवू नका जो म्हणतो की परमेश्वरावर अवलंबून राहा पण प्रार्थना करत नाही. तर तुम्ही ते म्हणा जो स्वतः प्रार्थना करतो आणि लेकरांना पण शिकवतो की परमेश्वरावर तुम्ही अवलंबून राहा. आणि आपल्याला तो पिता बनायचा आहे कोणता? की जो म्हणतो की इतरांवर प्रेम करा, पण तो स्वतः स्वार्थी जीवन करतो. तर आपल्याला कोणता पिता बनायचा आहे? जो म्हणतो की इतरांवर प्रेम करा, पण तो स्वतः निस्वार्थी जीवन करतो. आपल्याला तसं बनायचं आहे. तर हे आदर्शवादी आपल्याला बनायचं आहे. काय? एक एक्झाम्पल घेऊन आपल्याला बनायचं आहे. कारण आपलं एक्झाम्पल जे आपण सेट करतो तर आपल्या जीवनामुळं आपले पिढ्या, आपले कुटुंब यांच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद येणार आहे. आणि जेव्हा एक जो पिता असतो जो म्हणतो की प्रामाणिक जीवन जगा पण स्वतः खोटारडा असतो. एक पिता जो म्हणतो की देवावर अवलंबून राहायला शिका पण स्वतःच कधी प्रार्थना करत नाही. एक पिता जो असतो जो म्हणतो की इतरांवर प्रेम करा पण तो स्वतः स्वार्थी असतो. असा जो पिता असतो तो आपल्या लेकरांना कन्फ्यूज करतो. कारण त्याचे लेकरं म्हणतात, विचार करतात, लेकरांना बुद्धी असते, विचार. मी सांगितलं की लेकरांचं वय एक दिवशी एवढे मोठे ते होतात की त्यांना कोण चूक आणि कोण चांगलं आणि कोण वाईट, आपल्या कुटुंबामध्ये कोण वडील चांगली, आई चांगली, कोण बरं कोण वाईट ते कळायला कळतं. आणि तेव्हा त्यांचं खरं प्रेम, खरं आपल्यावरची ईर्ष्या निर्माण व्हायला तयार होते. आणि त्याच्यासाठी आपणच जिम्मेदार असतो की आपण आपल्या लेकरांना कसं वागवतो, कसं मोठी करतो. जर तुमचे लेकरं तुमच्यावर सदैव प्रेम करत असतील तर ते तुमच्या वागवण्यामुळंच आहे. जर तुमचे लेकरं तुमच्यावर नफरत करत असतील तर त्याचे जिम्मेदार तुम्हीच आहात. कारण तुम्ही तुमच्या लेकरांना त्या गोष्टी दिल्या नाही, त्या गोष्टीने त्यांना वागवलं नाही जे त्यांना लहानपणी गरज होती. तर एक आदर्श पिता बनण्याचा आपण प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. आणि एक उदाहरण आपण छोटंसं पाहूया. नोहा ह्याचं उदाहरण बायबलमधून. तर ह्यामध्ये काय होतं की नोहाचा जो काळ होता तो काळ असा होता, करप्टेड असा होता. खूप पाप त्या समाजामध्ये, पूर्ण जगामध्ये पाप पसरलं होतं. पण नोहा असा मनुष्य होता की ह्या पापी जगामध्ये सुद्धा तो पवित्र जीवन जगला. आणि त्याच्या पवित्र जीवन जगल्यामुळं काय झालं, त्याचं कुटुंब तारल्या गेलं, आहे का नाही? एका मनुष्यामुळं काय झालं, पूर्ण कुटुंब सेव झालं. तसंच आपलं आहे. जेव्हा आपण पवित्र जीवन जगतो तर आपल्यामुळं आपल्या कुटुंबाला काय होतं, प्रोटेक्शन मिळतं. तर आपणच पापामध्ये आहोत, गुन्ह्यामध्ये आहोत, तर त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते आपल्या लेकरांना पण भोगावे लागतात, फॅमिलीला भोगावे लागतात. जर आपण एक आदर्शवादी पवित्र जीवन जगतो तर आपल्या चांगले फळ आपल्या लेकरांना पण नक्कीच भेटतात. जसं नोहा पवित्र जीवन जगला, परमेश्वराच्या आज्ञेत जगला, पूर्ण जग नष्ट झालं पण त्याचं पूर्ण कुटुंब वाचलं. कशामुळं? एका व्यक्तीमुळे. तसंच आपल्याला बनायचं आहे.
तर आणखी एक पुढच्या मुद्द्याकडे आपण बोलूया. इथपर्यंत समजलं सर्वांना? आशा करतो की समजलं असणार आणि सोप्या भाषेत मी सांगू शकत आहे. चौथ्या मुद्द्याकडे आपण वळूया की जो पिता आहे, पिता, एका पित्याने आपल्या कुटुंबाला, आपल्या लेकरांना प्रेमाने शिस्त लावली. शिक्षा द्यायची तिथे शिक्षा द्या, पण प्रेम पण गरजेचं आहे का नाही? नीतिसूत्रे 22:6 हे आपण पाहूया वचन. नीतिसूत्रे 22वा अध्याय 6वं वचन काय आहे? मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. म्हणजे त्याला अनुरूप असलेलं ते शिक्षण त्याला दे, म्हणजे तो वृद्धापणी ते त्यापासून परावृत्त होणार नाही. अनुरूप म्हणजे काय? एका पित्याची जिम्मेदारी काय असते की आपल्या लेकरांना सगळ्या चांगल्याच गोष्टी शिकवणं, हे का नाही? एक चांगल्या पित्याची, आदर्शवादी पित्याची, बिब्लिक देवाच्या सानिध्यात जगणाऱ्या पित्याची गोष्ट मी करायला, आदर्शवादी पित्याची गोष्ट मी करायला, सर्व पित्यांची नाही. एक चांगल्या पित्याची जिम्मेदारी काय असते की आपल्या लेकरांना चांगल्याच गोष्टी शिकवणं, हे का नाही? वचन दिलेलं आहे, मुलांच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण द्या. म्हणजे जसे जसे ते मोठे होतील तर त्यांची जी स्थिती आहे त्यानुसार त्यांना चांगलं चांगलं तुम्ही शिकवा. आणि असं शिकवा त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या माइंडमध्ये त्यांना असं तुम्ही ते घालून टाका की ते मरूपर्यंत त्या गोष्टी विसरणार नाही. आता आमच्या वडिलांनी आम्हाला, माझ्या पर्सनल सांगतो रिअल लाईफ, माझ्या वडिलांना आम्ही कधीच कोणाला फसवताना पाहिलं नाही. पैशासाठी नाही, कशासाठीच नाही. आम्ही पण तेच जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला पण भरपूर ऑफर्स येतात लोकांना फसवण्याच्या किंवा मग वाईट रीतीने पैसे कमवण्याच्या, पण आम्ही घाबरतो. आम्ही आमच्या वडिलांना तसं करताना पाहिलं नाही. परमेश्वराला आम्ही घाबरतो, म्हणून आम्ही तसं कधीच पाऊल उचललेलं नाही आणि उचलणारे नाही. आणि परमेश्वर आम्हाला ती शक्ती देतो त्यापासून वाचण्यासाठी. कारण आम्ही आमच्या पित्याला जसं पाहिलं, आमच्या रिअल फादरला जसं पाहिलं, ज्या पृथ्वीवरील आमच्या पित्याला जसं जगताना पाहिलं, तर ते आदर्श आमच्यासाठी राहिले. आम्ही तसा जगण्याचा प्रयत्न करतो. एक माझं उदाहरण तुम्हाला दिलं. त्यांनी ज्या आम्हाला गोष्टी शिकवल्या, आदर्शवादी ज्या चांगल्या गोष्टी शिकवल्या, त्या आजपर्यंत आमच्या जीवनात आहेत. आणि आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत त्याच प्रिन्सिपल्सवर जगणार. आमचं कुटुंब जे आहे एक प्रिन्सिपल लाईफ जगण्याचा प्रयत्न करतो. बिब्लिकल प्रिन्सिपल्स, आणि जे प्रिन्सिपल्स आम्हाला वडिलांनी शिकवले पवित्र जीवनाचे, ते प्रिन्सिपल्स आम्ही जगण्याचा. जग आम्हाला खूप नाव करतं, आम्हाला मूर्ख समजतं जग. आम्हाला म्हणतं की तुम्हाला खेळ खेळता येतो. आम्हाला सगळं समजतं. देवाने एवढी बुद्धी दिली की जरी आम्ही फसवाफसवी करत नसो, पण जर आमची कोणी फसवणूक करत असेल तर ती आम्हाला समजते. आम्ही फसवणूक करत नाही याचा अर्थ असा नाही की आम्हाला फसवणूक काय असते माहिती. आम्हाला सगळं समजतं, देवाने ती बुद्धी दिली, पण आम्ही त्यापासून दूर राहतो. कारण देवाने आम्हाला प्रेमाचं मन, इतरांना क्षमा करण्याचं मन दिलेलं आहे. तर म्हणायचा उद्देश हाच की तुमच्या लेकरांना तुम्ही असा आदर्श द्या, असं शिकवा चांगलं की तुम्ही गेल्यानंतर किंवा ते जिवंत आहेत तोपर्यंत ते त्या मार्गाने भटकणार नाही. एक आदर्श असं जीवन देण्याचं जिम्मेदारी एक वडिलांची असते. आणि ती आज आपण विचारूया स्वतःचं जीवन आधी कसं आदर्शवादी बनवा, मग आपल्या लेकरांना शिकवलं. जर आपणच पापी जीवन जगत असेल तर आपलं लेकरू काय आहे? मोठं झाल्यावर तो म्हणत, पप्पा तुम्ही तर असं जगत होता, तुम्ही मला काय सांगता? तुम्ही तर अशा चुका केल्या, मला काय सांगता? आहे का नाही? एक काळ असा आहे की जेव्हा मुलं आपल्याला उलट करतात, हिंमत करतात आपल्याला उलट बोलतात, आहे का नाही? ते आपल्यालाही उत्तर असलं पाहिजे ना की मी असं जगतो म्हणून तू मला काहीच बोलू शकतो. माझे वडील म्हटले, माझे वडील आम्हाला म्हणायचे, तुम्ही आमच्यावर बोटच उचलू शकत नाही, कारण आम्ही त्याची चूक आयुष्यात जगतो.
आमचे वडिलांनी असं आयुष्य जगलं, ते म्हणायचे की मी जर चूक आयुष्य जगलो तर मी इथं पुलपीठवर उभं राहून देवाचं वचनच सांगू शकणार, म्हणून ते पवित्र आयुष्य ते जगले. आणि ते म्हणायचे त्यांच्यावर बोट आम्ही उचलूच शकत नाही, चूक काढू शकत नाही. तसं आयुष्य आपण जगलं. स्वतःला विचारा, जे पाहतात आज विचारा, प्रत्येक जण आज तुम्हाला एक पिता म्हणून नवीन आयुष्य सुरू करण्याचा एक पुन्हा मौका आहे. कारण असं तर आपण पिता आहोत म्हणून कधी विचार करत नाही, पण फादर्स डे म्हणून आज तुम्हाला पुन्हा मौका आहे ती जिम्मेदारी ओळखण्याची. तर एक आदर्शवादी जगण्याचा आपण पुन्हा निश्चय करूया. आणि इब्री 12:7 ते पण आपण वाचूया. इब्री लोकासपत्र 12:7, इब्री 12:7. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करत आहात, देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवतो, आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे? प्रश्नचिन्ह दिलेला आहे की असा कोणताच पुत्र नाही ज्याला बाप शिक्षा करत नाही. शिक्षा केली तरच लेकरांना त्याचं जाणीव आणि महत्त्व कळतं. आला भावाला परमेश्वराचं आपण नेहमीच ऐकत आलो की परमेश्वर कोण आहे? प्रेम करणारा आहे, विसरणारा आहे, क्षमा करणारा आहे. ज्याला वाटलं असतं तर काही न बोलता तो आला भावाला क्षमा करू शकला असता, आहे का नाही? पण त्यांनी त्यांना शिक्षा दिली आणि धडा शिकवला. त्यांना आयुष्यभरासाठी शिक्षा दिली, आहे का नाही? पाप त्यांच्यामध्ये आली, भीती त्यांच्यामध्ये आली, मरण त्यांच्यामध्ये आलं, दुःख त्यांच्यामध्ये आले, आजार त्यांच्यामध्ये आले. कारण त्यांना आयुष्यभरासाठी जाणीव झाली पाहिजे की मी ही गोष्ट ऐकली नाही म्हणून माझ्या पायावर मीच कुऱ्हाड मारतो. तर पिता, खरा पिता कोण असतो? जो शिक्षा करतो आणि धडा शिकवतो. तर जिथं गरज आहे तिथं लेकरांना शिक्षा केलीच पाहिजे, जेणेकरून जेव्हा पुन्हा ती चूक ते करायला जातील तर त्यांना आठवण राहिली पाहिजे की ही चूक आहे आणि मला ह्याची शिक्षा भेटली होती, मी ही चूक पुन्हा करणार नाही. तर आपण आपल्या लेकरांना शिक्षा शिकवा, चांगल्या गोष्टी शिकवा, आणि जर ते चूक करत असतील तर शिक्षा पण करा. कारण या वचनाच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्क म्हणजे इथं प्रश्न केलेला आहे की ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे? की प्रत्येक आदर्शवादी पिता आपल्या पुत्राला शिक्षा करतोच, कारण त्याला वाटतं की माझा पुराणी ही शिक्षा, ही चूक पुन्हा करू नये, तर शिक्षा महत्त्वाची आहे. तर आपण शिक्षा केलीच पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या लेकरांवर प्रेमाने शिस्त लावत नाही, प्रेमाने शिस्त लावणं फार गरजेचं आहे का नाही? आपण आपल्या लेकरांना जेव्हा काही शिकवतो तर प्रेमाने शिकवणं गरजेचं आहे. मारा, पण नेहमीच मारलं नाही पाहिजे, आधी प्रेमाने. जेव्हा आपण आपल्या लेकरांना जबरदस्ती करून काही शिकवायचा प्रयत्न करतो ना, तर लेकरं मोठी होऊन बंडखोर होतात, रिबेलियस बनतात की माझ्या वडिला मला मारतात, मी आणखीच त्यांना हे करतो. पण जेव्हा आपण प्रेमाने शिकवतो त्यांच्या लक्षामध्ये ही गोष्ट, प्रेमाने शिकवलेली गोष्ट सदैव आपल्याला घर करून राहायचं. पण जबरदस्ती, आपण जसं कोणावर जबरदस्तीने प्रेम करू शकत नाही, प्रेम करवून घेऊ शकत नाही. आपण एकावर कोणावर प्रेम करतो तर आपण त्यांना म्हणू शकत नाही तू पण माझ्यावर प्रेम करच. जेव्हा ती व्यक्ती आपल्यावर पुन्हा तसंच प्रेम करत नाही तर आपल्याला दुःख, पीडा होते, का नाही? आणि आपण रागाच्या भरात त्यांना काही पण गोष्ट करतो, का नाही? पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावरही तेवढंच प्रेम करते जेवढं आपण करतो तर आनंद प्राप्त होतो, ठीक आहे? तर तसंच आहे, जेव्हा आपण एका पित्याने प्रेमाने आपल्या कुटुंबाला, लेकराला शिस्त लावली, नाहीतर कुटुंब बंडखोर बनतात. तर आपल्याला आपल्या कुटुंबाला शिस्त लावणं गरजेचं आहे, पण बंडखोरी नको. तर प्रेमाद्वारे तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता. आणि डिसिप्लिन जे आहे, आपल्या लेकरांना डिसिप्लिन लावणं पण जरुरी आहे, का नाही? कारण आणखी एक गोष्ट आहे
ती अशी म्हणतात की जर तुम्ही तुमच्या लेकरांना लहानपणी डिसिप्लिन लावलं नाही तर त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षानंतर त्यांच्यामधले ते वाईट गुण बाहेर निघायला सुरुवात होते. तर तुम्ही तुमच्या लेकरांना डिसिप्लिन लहानपणी लावलंच पाहिजे. तर आपण आपल्या लेकरांना डिसिप्लिन पण प्रेमानेच लावलं पाहिजे. जर आपण आपल्या लेकरांना आणि कुटुंबाला जबरदस्तीने डिसिप्लिन लावण्याचा जर प्रयत्न केला तर त्या कुटुंबामध्ये किंवा त्या लेकरांमध्ये कडवटपणा पैदा होतो. आपल्या लेकरांप्रती आपल्या वडिलांप्रती काय होतं, राग निर्माण होतो. पण प्रेमाने शिकवलं तर प्रेम निर्माण होतं. तर आपल्याला प्रेमाने शिस्त लावली पाहिजे. प्रेमाने काय केलं पाहिजे, डिसिप्लिन पण शिकवलं पाहिजे. आणि एक जो देवाला घेऊन चालणारा पिता असतो ना, त्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करतो. प्रेमाने शिस्त लावतो आणि प्रेमानेच काय करतो, डिसिप्लिन पण लावतो. त्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. आणि डिसिप्लिन लावणं गरजेचं आहे. आपण काय करतो, डिसिप्लिन लावण्यासाठी रागातून मारतो. तर सुरुवातीला आपण प्रेमाने घेतलं पाहिजे. कारण प्रेमाने जेवढ्या गोष्टी चांगल्या रीतीने सॉल्व्ह होतात तर भांडणाने किंवा रागाने आणखी वाढत राहतात. तर प्रेमाने आपण घेतलं पाहिजे. आणि प्रेमाने जेव्हा आपण कोणाला काही शिकवतो तर आपलं प्रेम त्यांच्याप्रती दिसतंच, पण त्यांना पण आपल्याबद्दलचं त्यांना पण ती जाणीव असते. कारण आपल्याला एखाद्या व्यक्तीला, कारण जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी किंवा कुटुंब ना शहाणपण विस्डम येतं तेव्हा आपल्याला कळतं की माझे वडील मला लहानपणी चांगलं शिकवायचे पण मी शिकलो नाही. हे काय आपल्याला आठवतं. जाणीव आपल्याला आज नाही झाली तरी पुढील 5 वर्षांनी 10 वर्षांनी होणार. तर प्रेमाने आपण जर शिकवलं तर नक्कीच जेव्हा जाणीव त्यांना होईल त्यांना कळत की माझ्या वडिलांनी मला प्रेमाने शिकवायचा प्रयत्न केला होता. चूक त्यांना कळत. 5व्या मुद्द्याकडे आपण वळूया. वडिलांचे जे शब्द असतात ते वडिलांचे जे शब्द आहेत ते खूप शक्तिशाली आहेत. वडिलांच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द हा शक्तिशाली आणि पॉवरफुल असतो. नीतिसूत्रे 18:21 आपण पाहूया. प्रॉव्हर्ब्स 18:21. वचन काय म्हणतं, जिवेच्या हाती मृत्यू व जीवन हे आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. म्हणजे जीवन आणि मृत्यू आपल्या जिभेवर आहे. जे चांगलं बोलाल त्याच्या संगती नेहमीच चांगलं होणार आणि वाईट गोष्टी आपण बोलल्या नाही पाहिजे. तर जीवन मृत्यूच्या जे आहे ते आपल्या जिभेवर आहे. तर एक वडील आपल्या लेकरांसाठी आणि कुटुंबासाठी काय शब्द उच्चारतो हे फार महत्त्वाचं ठरतं. आपल्या कुटुंबावर आणि आपल्या लेकरांवर ते पूर्ण आयुष्यासाठी घर करून जातं. तर पित्याने, एक वडिलांनी आपल्या कुटुंबासाठी तोलून मापून चांगले शब्दच वापरले पाहिजे. कारण जेव्हा लेकरं मोठे होतात तर लहानपणी वडिलांनी त्यांना बोललेले शब्द सदैव त्यांच्या संगती राहतात. किंवा आपले वडील आपल्याला काही रागाच्या भरात काही बोललेले असतात, चूक बोललेले असतात, रागवलेले असतात, मारलेले असतं. तर केव्हा केव्हा ती गोष्ट आपल्याला एवढी आघात करून जाते की आयुष्यभर ते आपल्या मनामध्ये राहते. तर आज तो दिवस आहे जेव्हा पित्याने हे शिकलं पाहिजे की आपण आपल्या कुटुंबाला कशा प्रकारे पुढे नेतो, शिकवतो. कारण प्रत्येक वडिलांचा शब्द कुटुंबाला आणि लेकराला कॉन्फिडन्स देणारा असतो. जर तुम्ही तुमच्या लेकराला प्रोत्साहन द्याल तर लेकरं प्रोत्साहित होते. तुम्ही तुमच्या लेकरांना हिंमत द्याल तर लेकरांमध्ये हिंमत जागृत होईल. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुम्ही तुमच्या लेकरांना गोड बोलाल, चांगलं शिकवाल, त्यांना जेव्हा गरज होती तेव्हा त्यांच्यासोबत राहाल तर त्यांच्या ज्या जखमा आहेत त्या जखमा होतील. वुंड्स जे असतात ते वुंड्स हील होतील तुमच्या बोलण्याने. म्हणजे ह्या जखमा नाही, त्या हृदयात लागलेल्या जखमा आहेत. शारीरिक जखमाची गोष्ट नाही, आध्यात्मिक जखमा किंवा मग आपल्याला जे
मानसिक जखमा असतात ते वडील आपल्या शब्दांनी हिंमत देऊन प्रार्थना करून आपल्या आशीर्वादाद्वारे आपल्या लेकरांना काय करू शकतो, त्या सर्व या परिस्थितीतून, या अनुभवातून बाहेर काढू शकतो. आणि एक पिता आपल्या लेकरांना स्वप्न पाहायला शिकू शकतो. मोठमोठे स्वप्न पॉसिबल असते. वडील एनकरेज करू शकतो. वडिलांची एनकरेजमेंट, वडिलांची हिंमत देणं आपलं भविष्य ब्राईट करू शकतो. तर एक आपण वडील कसे आहोत आपल्याला पाहून नक्कीच आपले लेकरं काय एक आदर्शवादी आणि खूप चांगलं आयुष्य मोठे होऊन जगू शकतील का, हे आपण आज स्वतःला विचारलं पाहिजे. जर तुमचं आयुष्य तसं नसेल तर आजपासून बदलायला आपण सुरुवात केली पाहिजे. तर त्यामध्ये वडिलांचे शब्द किती महत्त्वाचे असतात ते आपण पाहूया. मत्तय 3:17. मत्तय 3:17 कोणी काढू शकलं तर वाचू शकता. मत्तय 3:17 मी वाचतो. आणि पहा, आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. ती वाणी केव्हा आली माहिती? ही वाणी कुठून आली? परमेश्वरी गोष्ट होता किंवा जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला. येशूचा बाप्तिस्मा झाल्यावरती आकाश उघडलं आणि आकाशातून आवाज आला आणि परमेश्वर काय म्हणतो, वाचू शकता का कोणी? मत्तय 3:17. आणि पहा, अशी आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय, याचवर मी संतुष्ट आहे. हा माझा प्रिय, मला संतुष्ट आहे मी याच्यापासून, आहे का नाही? आणि त्यामध्ये काय झालं, येशू चमत्कार करण्यापूर्वी काय झालं, ही घटना घडली त्याच्या आयुष्यात. काय आकाश उघडलं आणि परमेश्वर काय म्हटलं, हा माझा पुत्र आणि मी याच्याशी संतुष्ट आहे. याचं काय झालं, ॲफर्मेशन झालं. परमेश्वराने पुष्टी दिली की हाच माझा पुत्र आहे आणि ह्याच्या आयुष्याशी मी संतुष्ट आहे. हा पवित्र असा पुत्र आहे. आणि ह्याच्यानंतर काय झालं, त्यांनी चमत्कार करायला सुरुवात झाली. तर जेव्हा एक पिता आपल्या पुत्रांना बॅकअप देतो, बॅक करतो, जेव्हा एक पिता आपल्या पुत्रांना सपोर्ट करतो, तर ते एका कुटुंबासाठी, एक लेकरांसाठी काय असते, हिंमत असते, पुष्टी असते की माझ्या मागं माझे वडील उभे आहेत, माझ्या मागं माझ्या पित्याची हिंमत उभी आहे. जसं परमपित्याने सांगितलं की हा माझा मुलगा आणि त्यांनी येशूला पुष्टी केली, हे का नाही, ॲफर्म केलं की हाच माझा मुलगा आहे. आणि त्यानंतर येशूची जर्नी सुरू झाली, चमत्कार सुरू झाले. तर आपण आपल्या लेकरांना नेहमीच चांगल्या गोष्टींसाठी बॅकअप दिलं पाहिजे, त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे, जेणेकरून त्यांना हिंमत असते. कारण प्रत्येक मनुष्याला, लहान असो, थोरला असो, म्हातारा असो, मोठा असो, लहान असो, प्रत्येकाला एक खांद्यावर हाताची गरज असते. असं एकही मनुष्य स्त्री नसणार जगामध्ये की जी म्हणत असेल की मी एकतर सर्व काही करू शकतो. प्रत्येकाला अंदरुनी वाटतंच की माझ्या मागं कोणीतरी असं उभं पाहिजे की ज्याने माझ्या खांद्यावर हात घेऊन म्हटलं पाहिजे, घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे. तर आपल्याला एक पिता ती हिंमत देऊ शकतो आणि पित्याला तो पिता हिंमत देईल, आहे का? पित्याला, एका लेकराला त्याचा पिता हिंमत देईल, पण पित्याला कोणता, तो पिता हिंमत देईल. तर आपण ॲफर्म केलं पाहिजे आपल्या लेकरांना, त्यांना शक्ती दिली पाहिजे, त्यांना हिंमत दिली पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी. आणि की आपल्या लेकरांना चूक जेव्हा करतात तर त्यांना करेक्ट तर केलंच पाहिजे, पण करेक्ट केल्यानंतर त्यांना पुष्टी पण केली पाहिजे चांगल्या वाईटाची. आणि त्यानंतर आपण आपल्या लेकरांना 3-4 शब्द नेहमीच बोलले पाहिजे. आपण आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे. मनुष्य, पुरुष हा असा कॅरेक्टर आहे, व्यक्ती आहे, जो आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो पण व्यक्तच करू शकतो शब्दाद्वारे. आणि एक पिता पुत्राचं, जागतिक पिता पुत्राचं संबंध हे एक मला वाटतं प्रत्येक मुलगा जो असतो
तो आपल्या वडिलांवर खूप प्रेम करतो, पण त्यांच्यात प्रेम करूनही एवढा दुरावा असतो की तो त्याच्या वडिलांना कधी मिठी मारू शकतो. तर असं मला तर ही गोष्ट जाणवती, पण मी भरपूर जागी ही गोष्ट वाचली पण की एक जो मुलगा असतो, प्रत्येक मुलाला ही खंत असते की मी माझ्या वडिलांना वेळेवर मिठी मारू शकतो. आपले वडील आपल्याला सोडून जातात, तर एक मुलामध्ये ती नेहमीच खंत असते की मी माझ्या वडिलाला ते जिवंत असताना कधी मिठी मारू शकलो नाही आणि हे बोलू शकलो नाही की बाबा मी तुमच्यावर प्रेम करतो. आपण करतो पण आपण बोलू शकत नाही, बोलून दाखवतो. आपल्या कल्चरमध्ये ते नाही, आहे का? जगामध्ये खूप जागी बोलतात, पण आपल्या कल्चरमध्ये नाही. आपण आपल्या वडिलांना घाबरतच मोठे झालेले असतो. आपल्या वडिलांमध्ये आणि आपल्यामध्ये प्रेम आहे, पण तो फ्रेंडशिपचा तो हा नाही, बॉन्डिंग नाही. त्यामुळे आपण आपल्याला एक्सप्रेस नाही करू शकत शब्दाद्वारे. तर वडिलांनी एक्सप्रेस करायला शिकलं पाहिजे. एक फ्रेंडशिपचं नातं आपल्या लेकरांसोबत आजपासून तुम्ही बॉन्ड करायला शिका. एक ठिकाणी आपल्या लेकराला मी तुझ्यावर किती प्रेम करतोय सतत सांगितलं पाहिजे, जेणेकरून एक मुलगा पण आपलं प्रेम व्यक्त करायला शिकतो. एक ठिकाणी आपल्या पुत्राला सांगितलं पाहिजे की मी तुझ्यावर किती प्राऊड करतो. एक पित्यासाठी मुलगा त्याचं प्राऊड असतं, का? प्राऊडला आपण काय म्हणू शकतो मराठीमध्ये? गर्व. मुलगा एका पित्याचा गर्व असतो. तर एक पित्याने आपल्या लेकराला, मुलाला, कुटुंबाला सांगितलं पाहिजे की आपण तुझ्यावर किती प्रेम करतो आणि तुझ्यावर किती गर्व करतो, जेणेकरून मुलाला पण ती जिम्मेदारी कळणार की माझे वडील माझ्यावर गर्व करतात, माझं कुटुंब माझ्यावर गर्व करतं. ही माझी जिम्मेदारी आहे की मी काही चूक पाऊल उचलून माझ्या कुटुंबाचं नाव खराब करू. जिम्मेदारी त्याला कळली पाहिजे. आणि आपण आपल्या लेकरांना हे पण सांगितलं पाहिजे की आपल्या आयुष्याचं एक पर्पज आहे, हे परमेश्वर पुढे चालून पूर्ण करतो. हे आपण आपल्या लेकरांना शिकवलं पाहिजे. एक छोटीशी गोष्ट आपण पाहूया. गोष्ट अशी आहे की एक वडील होता आणि तो मजूर होता. तो मजुरीला दररोज काय करायचा? मजुरी काम करायचं, गौंडी काम करायचं. आणि गौंडी काम करण्यासाठी तो कित्येक किलोमीटर दररोज गौंडी काम करायला जायचा. आणि फाटके तुटके असे शूज, बूट घालून तो गौंडी काम करायला जायचा. फाटलेले शूज त्याचे असायचे. त्या शूजमधून दगडं माती जायची, त्याला जखम व्हायची, तरी तो ते फाटके तुटके शूज घालून काय करायचा? कामावरती जायचा. आणि त्याचं हे शूज त्याचा मुलगा नेहमी पाहायचा की माझे पप्पा, माझे वडील असे फाटके शूज घालून कामावरती जातात. ते मुलगा कित्येक वर्ष ऑब्झर्व करत राहिला, पण कधी तो मुलगा त्याच्या वडिलांना काहीच बोलला नाही. ऑब्झर्व करायचं दररोज की माझे वडील फाटके शूज घालून गौंडी काम मजूर करायला कित्येक किलोमीटर जातात आणि संध्याकाळी येतात. दररोज त्यांचं हेच चालू आहे. आणि एक दिवस काय होतं, शाळा सुरू होती. सुट्ट्यानंतर शाळा सुरू होती. आणि शाळा सुरू झाल्यावर ते वडील काय करतात, काही पैसे त्यांनी जमा केलेले असतात. तर त्या जमा केलेल्या पैशांमध्ये आपल्या लेकरासाठी नवीन शाळेची पुस्तकं, नवीन बूट आणि जॅकेट घेऊन येतात. स्वतः फाटके शूज घालतात, पण आपल्या मुलासाठी ते स्वतः फाटके शूज कित्येक वर्षापासून घालतात, पण आपल्या लेकरासाठी पुस्तकं, नवीन शूज आणि शाळेसाठी लागणारी प्रत्येक वस्तू त्या लेकरासाठी घेऊन येतात. आणि कित्येक वर्ष असेच जात गेले. वडील फाटके शूज घालत राहिले, कामाला गेले. मुलगा मोठा होत गेला आणि भरपूर वर्षानंतर मुलगा खूप शिकला. आणि खूप शिकल्यानंतर तो डॉक्टर झाला. आणि डॉक्टर झाल्यावर एवढा मोठा डॉक्टर झाला, एवढा सक्सेसफुल डॉक्टर झाला की त्याला एका इंटरव्ह्यूमध्ये एका इंटरव्ह्यूअरनी विचारलं की तुला एवढा मोठा डॉक्टर होण्यामागची प्रेरणा काय आहे? तू एवढा मोठा डॉक्टर झाला तर त्याच्यामागे प्रेरणा काय होती एवढा अभ्यास करण्यासाठी? तर तो मुलगा काय म्हटला, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि तो म्हटला की माझ्या वडिलांचे फाटके बूट ही माझ्यासाठी प्रेरणा होती, माझ्यासाठी अभ्यास करण्याची जिद्द होती.
की मी एवढा अभ्यास केला आणि आज एवढा सक्सेसफुल मी डॉक्टर झालो आणि ती माझ्यासाठी प्रेरणा होती. आणि नंतर आपल्याला ह्यामधून काय शिकायला भेटतं की लेकरं म्हणतात, आपण भरपूरदा पाहिलं असेल की आपणही म्हणू की आपण म्हणतो की मला माझ्या वडिलांच्या कर्माचं फळ भेटलं आहे का नाही. वडिलांनी चांगलं काम केलं म्हणून मला आज सुखसोयी भेटले आपण म्हणतो आहे का नाही. आपण मान्य करतो, पण आपण हे कधी पाहत नाही की त्या सुखसोयी प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्या वडिलांनी किती सॅक्रिफाईस त्यांच्या आयुष्यात. जर वडिलांनी आपल्याला एक घर मोठं बांधून दिलं, आपल्याला सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या, तर आपल्या वडिलांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये किती सॅक्रिफायसेस केले आपण पाहतो का नाही. तर या गोष्टीमधून, या भूताच्या शूटच्या गोष्टीमधून आपण हेच शिकतो की त्या वडिलांनी कित्येक वर्ष सॅक्रिफाईस आपल्या शूजवरती केला, आपल्या आयुष्यावरती केला, म्हणून तो मुलगा मोठा डॉक्टर बनला आणि ते प्रेरणास्थान त्याच्यासाठी बनले. आणि कित्येक वडील आपल्यापैकी मेसेज ऐकणारे कित्येक वडील असे असतील की ज्यांनी सायलेंटली, शांतपणे आपलं आयुष्य सॅक्रिफाईस केलं. का तर त्यांच्या लेकरांना जगातल्या सगळ्या सुखसोयी देतात. जर आपण ते पिता आहात तर आम्ही नक्कीच परमेश्वराकडं तुमच्यासाठी आशीर्वाद प्रार्थना मागू. आणि जर आपण ते पिता नसतो तर आपण मागूया तसे आदर्शवादी पिता बनण्यासाठी, सॅक्रिफिशियल पिता आपण बनूया. एक छोटासा मुद्दा पुन्हा घेतो. आपण बायबलमध्ये आणखी एक गोष्ट पाहिलेली आहे, उदया पुत्राची. एक मुलगा असतो, फार श्रीमंत घराण्यामध्ये तो जन्मतो, खूप श्रीमंत असतो. आणि एक दिवस त्याला गर्व चढतो आणि तो आपल्या पित्याला म्हणतो की मला माझ्या हिश्श्याचे पैसे दे. 2 मुलं असतात त्या पित्याला, एक मोठा असतो, एक लहान असतो. तर लहाना म्हणतो मला पूर्ण माझ्या हिश्श्याचे पैसे द्या, मला जाऊन एन्जॉय करायचा. त्याचा वडील त्याला पूर्ण त्याच्या हिश्श्याचे पैसे देतो आणि तो मुलगा सर्व पैसे श्रीमंती घेऊन जग फिरायला निघून जातो. आयुष करतो, मित्रांसोबत फिरतो करतो, सगळे पैसे संपवतात. आणि त्याची अवस्था अशी होती की त्याला डुकराच्या जेवणामधून जेवण खावं लागतं. आणि मग त्याला पुन्हा पश्चाताप होतो आणि तो पुन्हा आपल्या पित्याकडे येतो. आणि पित्याकडे आल्यावर त्याला पित्या रागवतो का नाही रागवतो, म्हणतो की त्याचं जंगी स्वागत करतो की जो माझा मुलगा हरवला होता तो पुन्हा आलेला. ज्या माझ्या लेकराने माझ्यावर जो चूक त्यांनी केली होती त्या चुकीचा त्याला जाणीव झाली आणि तो पुन्हा आला. तर त्या पित्याने त्याला क्षमा केली, पुन्हा एक नवीन जीवन जगण्यासाठी काय केलं, मार्ग दाखवला. तर आपला एक पिता तसाच आहे, परमेश्वर. आणि आपल्यालाही तसंच बनायचं आहे की आपण आपल्या लेकरांचे जर आपले लेकरं चूक करत असतील तर त्यांना मार्ग तर दाखवलाच पाहिजे, त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे प्रार्थनेद्वारे आणि ज्या काही गोष्टी आपण करू शकतो त्या गोष्टीद्वारे. तर एक लूक 15 आणि 20 याच्यामध्ये आपण वाचू शकतो आणि शॉर्टमध्ये घेतो. आणि आणखी ही रिअल लाईफ गोष्ट आपण पाहू. एक मुलगा, उदाहरण गोष्ट, एक मुलगा होता, तो ड्रग्सच्या आहारी गेला, व्यसनाच्या आहारी गेला होता. आणि यंग असा मुलगा होता, काही वय नंतर तिथं 20-25 वय असणार. आणि तो जवानीतच ड्रग्सच्या आणि दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला. आणि दररोज तो दारू पिऊन घरी यायचा, गुन्हे करायचा. आणि त्याच्या या वागण्यामुळं घरच्यांना काय झालं, भरपूर त्रास व्हायचा, विशेष करून त्याच्या वडिलांना. आणि त्याचे वडील दररोज प्रार्थना करत त्याच्यासाठी. तो घरी आला, दारू पिऊन आला, ठिकाणा करून आला, गुन्हे करून आला की दररोज त्याचे वडील त्या मुलासाठी प्रार्थना करत राहायचे. कित्येक वर्ष ते प्रार्थना करत राहिले, कित्येक वर्ष थांबले नाही ते. 1 आठवडा, 2 आठवडा, काही महिने, कित्येक वर्ष आपण असं गृहीत धरू 10 वर्ष ते प्रार्थना करत राहिले. मुलगा दारूलाच राहिला, व्यसनाधीनच राहिला आणि त्याचे वडील कित्येक वर्ष ती प्रार्थना करतच राहिले. आणि त्याचे वडील कित्येक तास दररोज प्रार्थना करायचे, गुडघ्यावर बसून हात जोडून परमेश्वराकडे कित्येक तास प्रार्थना करायचे त्याच्या मुलासाठी. परमेश्वरा, त्याला तू या व्यसनातून बाहेर काढ, त्या गुन्ह्यातून बाहेर काढ.
त्याच्यामध्ये तू काय कर, बदल घडव. आणि एक दिवस काय होतं, त्या मुलाला पोलीस अरेस्ट करतात कोणत्या तरी गुन्ह्यासाठी आणि त्याला जेलमध्ये टाकतात. आणि जेलमध्ये टाकल्यावर काय असतं, त्या जेलमध्ये तो एकटाच असतो, दुसरा कोणी कैदी नसतो. आणि तो त्यावेळेस कोचमध्ये असतो, शाळेला वगैरे नसतो. तर तो बसलेला असतो, विचार करत राहतो. आणि त्याच्या डोळ्यासमोर काय येतं माहिती आहे का, त्याचे वडील गुडघ्यावर प्रार्थना करत असलेली त्याला दिसते. कित्येक वर्ष. आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येते. त्याला जाणीव त्यावेळेस होती कित्येक वर्षानंतर की माझा वडील, माझा फादर, माझा बाप जो होता, कित्येक वर्ष माझ्यासाठी प्रार्थना करत राहिला आणि मी त्याकडे लक्ष दिलं नाही. आज जेलमध्ये मी आहे, मला विचार करायला वेळ भेटला आणि मी विचार करायला. आणि त्याला तिथे वडील डोळ्यासमोर दिसले प्रार्थना करत असताना, त्याला रडू आलं. आणि त्याच क्षणी त्याच्यामध्ये परिवर्तन घडलं आणि तो बदलला, एका क्षणात बदलला. मी असं मानतो, पर्सनल अनुभव सांगण्याची तर प्रेरणा मला नाही, पण मी सांगतो की जर मनुष्याला बदलायचं असेल ना, तो एका क्षणात बदलू शकतो. तुम्हाला काही दिवसाची, काही महिन्याची, काही वर्ष वाट बघायची गरज नाही. तुम्ही डिसाईड कराल तर एक क्षणात तुम्ही बदलू शकता. नेक्स्ट सेकंड एक ट्रान्सफॉर्म लाईफ तुम्ही जगू शकता. तर त्या क्षणी त्या व्यक्तीला, त्या मुलाला जाणीव झाली आणि तो काय झालं, बदलला. त्यांनी त्यागलं. आणि नंतर तो काय झाला माहिती आहे, नंतर तो पास्टर झाला. शिक्षण त्यांनी घेतलं, पास्टरचं झाला. आणि त्या दिवशी तो जेलमध्ये फार रडला. त्याचं परिवर्तन झालं, जाणीव झाली, रडला. आणि तो नंतर पास्टर झाला. आणि पास्टर झाल्यानंतर जेव्हा तो लोकांना आपली साक्ष सांगायचा, त्याचं परिवर्तन कसं घडलं, तर तो काय सांगायचा की मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर संदेश ऐकले, बायबलमधले भरपूर वचनं ऐकले. आणि मी या चर्चला जायचो तर मी खूप संदेश ऐकले, वचनं खूप ऐकले, खूप पॉवरफुल असे वचनं पाहिले. पण एकाच गोष्टीने माझ्या आयुष्य बदललं, ते म्हणजे माझ्या वडिलांची प्रार्थना. माझं आयुष्य पॉवरफुल वचनाने तर बदललंच, माझं आयुष्य परमेश्वरामुळं तर बदललंच, पण त्याच्या आधी माझं आयुष्य कशामुळे बदललं, माझ्या वडिलांच्या कित्येक वर्षाच्या गुडघ्यावर पडून त्या ज्या प्रार्थना होत्या, त्या प्रार्थनेमुळं माझं आयुष्य बदललं. तर काय तुम्ही तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी त्या प्रार्थना करतात का, जेणेकरून पुढं चालून कित्येक वर्षांनी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या लेकरांचं असं आयुष्य बदलेल? जर नाही तर आज तुम्ही काय करा, तसे वडील बना. आमचे वडील आमच्यासाठी खूप प्रार्थना करायचे. आम्हाला कोणीतरी सांगितलं की तुम्हाला जे डिवाईन प्रोटेक्शन आहे ते तुमच्या वडिलांच्या प्रार्थनेमुळे आज पण तुमच्यावरती आहे. आमच्या वडिलांना जाऊन आज कित्येक वर्ष झाले, पण आम्हाला जे प्रोटेक्शन गॉडद्वारे भेटतं ते आमच्या वडिलांनी कित्येक वर्ष आमच्यासाठी केलेल्या प्रार्थनेचं आज पण आहे. आम्हाला एका मालकाने सांगितलं की तुमच्यावर जे आज आशीर्वाद आहे, तुमच्यावरची जे इतर जे सैतानी हल्ल्यापासून जे तुम्ही वाचलेले आहात ते तुमच्या वडिलांच्या प्रार्थनेचं उत्तर. तर तुम्ही तसे वडील आहात का जे आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतात की आजपासून 10-15 वर्षानंतर तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या लेकराचं आयुष्य बदलत, जेणेकरून तुमचं लेकरं पुढे म्हणते की माझं आयुष्य माझ्या वडिलांच्या प्रार्थनेबरोबर आहे का नाही? तर आज ते वडील आपण बनवूया. आज आपण डिसाईडच करूया की मी तो वडील बनेल की माझ्यामुळं माझ्या लेकराचं आयुष्य बदल माझ्या प्रार्थनेने. आपण प्रयत्न तर करतो, तर प्रार्थनेशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काहीच होऊ शकत नाही. तो दारूला, तो ड्रग्स करणारा मुलगा कित्येक वर्षाच्या याच्यामध्ये राहिला, पण त्याचं आयुष्य जे बदललं. तो काय म्हणतो की माझ्या वडिलांच्या त्या प्रार्थनेमुळं माझं आयुष्य बदललं. वचनामध्ये तर बदललंच, पण माझे जे वडील कित्येक वर्ष प्रार्थना केलं त्याच्यामुळं माझं आयुष्य माझ्या वडिलांच्या प्रार्थनेमुळं बदललं. तर आपण आज ते वडील बनवूया
आज ते घराची मुखिया बनूया की ज्याच्यामुळं आपल्या पत्नीचं, आपल्या लेकरांचं, मुलाचं, मुलीचं आयुष्य नक्कीच बदलल. आज नाही तर 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर. आणि आपले कुटुंब म्हणाल की माझ्या वडिलांमुळं, माझ्या पतीमुळं, माझ्या आजोबामुळं माझं आयुष्य बदललं आणि त्यांच्या पवित्र जीवनामुळं काय झालं, आज मी आशीर्वादित आहे. आपण तसं आयुष्य नक्कीच जगण्यात सुरुवात करूया. आणि जे आहे ऑलरेडी खूप मोठा संदेश झालेला आहे. 1.25 तास होत आहे. अजून मी बोललो तर 2 तासही बोलू शकतो, पण मला वाटतं मी इथं थोडं थांबावं. ठीक आहे, बोलायला गेलं तर 2 तास नक्कीच होते, पण मी इथं थांबतो. कारण जे आपण मनातून बोलतो, आपल्याला प्रेरणा भेटते, तर आपण किती तास बोलतो. पाहायला आता 1.25 तास झालेले आहेत. आपण इथं थोडं थांबूया, कमी करूया आणि छोटं छोटं घेऊन 5 मिनिटात मी संपवतो. आणि आणखी काय आहे, यहोशुआ 24:15 हे आपल्याला जमलं तर वाचूया आपण. यहोशुआ 24:15 कोणाला निघाला असेल तर वाचू शकता. यहोशुआ 24:15. कोणाला वाचलं तर सापडलं तर आपण वाचूया नक्कीच. यहोशुआ 24:15. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हास गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आज ठरवा. ॲज फॉर मी अँड माय हाऊस वी विल सर्व द लॉर्ड. हे ना, हेच आहे ना. हो. मी आणि माझे घराने परमेश्वराची सेवा करणार. पुढं आहे शेवटचं वाक्य, मी आणि माझे घराने तर परमेश्वराची सेवा करणार. इथं आपण जास्त भर देऊया. तर आपण असे पिता बनूया, आदर्शवादी, की आपण आज आपल्या कुटुंबाला म्हणूया की चल आपण सर्व आपल्या देवाची सेवा करूया. कारण ह्याच्यावर मोठं आपल्या आयुष्यामध्ये कोणतं कार्यच नाही. आमच्या वडिलांनी कसं केलं आणि आज आम्ही इथं सेवा करत आहोत. हे का नाही. आपल्या आयुष्यामध्ये आपला पैसा आपण गमावू शकतो. आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रॉपर्टी आहे ती आपण गमावू शकतो. आपण जे अचीव केलेलं आहे ते आपण गमावू शकतो. पण जी लिगसी आपल्या वडिलांनी आपल्याला दिलेली आहे, जे प्रिन्सिपल्स आपल्याला वडिलांनी जे शिकवले आहे, जे आदर्शवाद आपल्याला आपल्या वडिलांनी, आपल्या बापांनी दिलेले आहेत, ते आपल्याकडून कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. पैसा कमावलेला परत कमावू शकतो, पण जो प्रिन्सिपल्स, जो आदर्शवाद आपल्यामध्ये टोचून भरलेला आहे, देवाने जो दिलेला आहे, तो कधीच आपल्याकडून कोणी घेऊ शकत नाही. सैतान तोच प्रयत्न करतो, पण जे आदर्शवाद कुटुंब असतं, मुलगा असतो, वडील असतो, शैतान त्याच्यावर किती पहार करो, तो पडतो पण उभा राहतो, पण म्हणतो मी तुझ्यासमोर झुकणार नाही. तर तोच आपल्याला आदर्शवाद बनायचा आहे की तू मला काही पण कर, मी तुझ्यासमोर झुकणार नाही. तू माझ्याकडून काही पण हिसकावून घे, पण तरी पण मी झुकणार नाही. ते आपल्याला आज बनायचं आहे. आपण सगळं काही पुन्हा कमावू शकतो, पण आदर्शावरून, आपल्या जे प्रिन्सिपल्स आहेत त्यावरून हलायचं नाही. आणि आपल्याला आज कुटुंबाला म्हणायचं आहे की मी माझ्या पूर्ण कुटुंबासमोर काय करणार, देवाची सेवा करणार. त्याच्यापेक्षा मोठी सेवा आपल्या आयुष्यात कोणतीच नाही. हे आपण आज समजून घेऊया. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, माझ्या आयुष्यात फार महत्त्वाची ठरली की आज भरपूर लोक देवाची सेवा करतात. का करतात? भरपूर लोक पास्टर आहेत, इव्हेंजलिस्ट आहेत, देवाची सेवा करतात, देवाचं कार्य करतात. का? कारण त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, कारण त्यांच्या वडिलांनी देवाची आराधना स्तुती केली, म्हणून त्यांचे लेकरं याच करतात आणि त्यांचे वडील देवाशी प्रामाणिक राहिले. आता मी माझं उदाहरण देतो. माझे वडील प्रार्थनाशील होते, माझे वडील प्रार्थनामध्ये होते, त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, म्हणून आज मी इथं तुम्हाला वचन सांगत आहे. माझे वडील देवाची स्तुती आराधना करायचे, म्हणून ती लिगसी मला भेटलेली आहे. माझे वडील देवाशी एकनिष्ठ राहिले, म्हणून मी आज इथं उभा आहे. त्यांच्या एकनिष्ठेचं बक्षीस त्यांच्या कुटुंबाला नक्कीच भेटत राहणार आणि भेटायला जसं वचन सांगतं.
जी लिगसी आहे ती तुमच्या कुटुंबाला कित्येक पिढ्यांसाठी भेटणार आणि ती आम्हाला भेटत आहे. तर आज मी इथं जे उभा आहे माझ्या वडिलांच्या कित्येक प्रार्थना, त्यांची सेवा आणि त्यांच्या परमेश्वराशी प्रामाणिकपणाचं फळ आहे की मी इथं उभं आहे. असं भरपूर क्वचित होतं की मुलगा पण तेच काम करतो जे वडील करायचे, आहे का नाही? मलाही काही इतर करायचं होतं, पण आज मी तेच करत आहे की माझे वडील करायचे, चर्च बघते, देवाचं कार्य करतो, आहे का नाही? तर लिगसी, आम्हाला लिगसी काय आलं, आम्हाला आमच्या कुटुंबाकडून एक फार मोठी लिगसी आली आमच्या कुटुंबात. काय लिगसी आली? देवाची सेवा करतो. इतर लिगसी तर आलीच, पण त्या आमच्या आयुष्यामध्ये सेकंड प्रायोरिटी आहे. आम्ही आमच्या आयुष्यात फर्स्ट प्रायोरिटी देवाची सेवाच केली. तर ती लेगसी आमच्या वडिलांकडून आम्हाला आली आणि ती आम्ही पाळण्याचा प्रयत्न करतो. आणि आमचे वडील जसे आमच्यासाठी आदर्श राहिले, आज ते गेल्यानंतरही आम्ही त्यांचं नाव घेतो. नाव ठेवण्यासारखं ते आयुष्य जगले नाही. तर तुम्ही आज स्वतःला टटोला पहा की मी पण तो पिता आहे का की जेव्हा माझे लेकरं मोठे होतील तर ते त्याच आदराने माझं नाव घेतील आणि त्याच आदराने आणि गर्वाने म्हणतील की हे माझे पिता. की जेव्हा एका मुलाला आपल्या वडिलांच्या लिगसीच्या गर्वावर आयुष्य जगायला भेटतं त्या मजाच वेगळी असते. आता आपले जेव्हा वडील फार मोठे असतात तर आपण लोक आपल्याला पित्याच्या नावाने ओळखतात, अरे ह्याचा मुलगा आहे. आपल्यालाही गर्व वाटतं, अरे माझे वडील एवढे मोठे आहेत, आहे का नाही? तर ती लिगसी आपल्याला कमवायची आहे आणि पास ऑन करायची आहे. एक आदर्शवादी पित्याची एक गॉडली फादरची. तर आज आपण एक नवीन पिता बनण्याचं सुरुवात करू शकतो. जर आपण नाही स्वतःला परिवर्तन करण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करूया. आशा करतो की आज पित्याबद्दल आपल्याला शिकायला भेटलं असणार आणि तुम्हाला पण त्याप्रमाणे चेंज व्हायला पवित्र आत्मा, परमेश्वर, येशू प्रेरणा देव आणि एक आदर्श असा पिता तुम्ही बनव. आणि पुढच्या वर्षी आशा करतो की ज्यांनी हा मेसेज ऐकला असेल, वाचला असेल, पाहिला असेल, वचनं वाचले, की आशा करतो की पुढच्या फादर्स डेला एक तरी साक्ष अशी हवी की त्यांनी म्हणावं की मागच्या वर्षी मी असा पिता होतो पण पुढच्या वर्षी माझ्यामध्ये बदल झाला. आशा करतो की आपल्या सर्वांना प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. प्रत्येक पित्याला पुन्हा एकदा हॅपी फादर्स डे. एक आदर्शवादी प्रभूला जीवन राहणारा प्रामाणिक आणि पवित्र जीवन जगण्यास आपल्याला परमेश्वर शक्ती देव आणि एक कुटुंब चालवण्याची जिम्मेदारी आणि बळकटता आपण सर्वांना तो प्रदान करो अशी प्रार्थना आणि आपल्यासाठी ब्लेसिंग्स मागत हे मी आजचा संदेश